आपल्यासोबत विद्याताई आहेत. विद्याताई दीर्घकाळ शरद पवारांच्या सोबत काम करतायत. पवारांची कार्यपद्धती त्यांना ठाऊक आहे. पवारांच्याकडून हा पक्ष अजित पवारांच्याकडे गेल्यानंतर त्यांची भूमिका आपण ऐकलेली आहे. आता मला विचारायचं आहे, सर्वसाधारणपणे पवारांच्या आसपासची माणसं ही इतक्या सहज वेगळी भूमिका मांडत नाहीत. मग विद्याताई आपण सांगा, हा सच्चिदानंद सिंग कुणा तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून वागत नसेल, यावर विश्वास ठेवावा? मला असं वाटतं सच्चिदानंद सिंग कोण आहेत हे त्यांच्या पक्षातल्या लोकांना जास्ती जवळनं माहिती असेल. आम्ही अनेक वर्ष एकत्र राहिलोय. आता अजितदादांचा पक्ष वेगळा झालेला आहे, परंतु फारसं काय आम्हाला हे परिचयाचं नाव नाहीये. परंतु मला इथे एकच सांगायचंय की आता हा अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यांची या पक्षाची भूमिका ही त्यांच्या अध्यक्षांनी सुनील तटकरेजींनी स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यामुळे तो त्यांचा मला असं वाटतं अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यामध्ये काही बोलणं म्हणजे मला ते उचित वाटत नाही. कारण त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही हा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे आणि सुनेत्रा वहिनींना त्यांनी अध्यक्षपदी आणि जी, उपमुख्यमंत्रीपदी हे बसवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामध्ये काही आपण शंका घेण्याचं किंवा पुढे काय होईल किंवा आता काय चाललंय किंवा मागे काय घडून गेलं याच्यावरती चर्चा करणं निरर्थक मला असं वाटतंय. विद्याताई मी यासाठीच आपल्याला हा प्रश्न विचारला, कारण आपण आता ज्या गटाच्या प्रमुख आहात, म्हणजे प्रवक्ता या नात्यानं चर्चेमध्ये आहात, त्या गटाला मवियामध्ये स्थान आहे. आणि मवियातले एक सकाळी 10 वाजताच्या पत्रकार परिषदेमुळे चर्चेत असलेले नेते असं म्हणतात की मोदी शहा हे राष्ट्रवादीमध्ये बिब्बा घालू पाहतात. आता त्यांच्याकडे निश्चित अशी काहीतरी माहिती असेल म्हणून ते अशा प्रकारे काहीतरी बोलले असतील, परंतु ती माहिती माझ्यापर्यंत काही पोहोचलेली नाहीये. आणि मला असं वाटतं जोपर्यंत हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तोपर्यंत आपण त्याच्यात जाहीररित्या आपली भूमिका मांडणं हे मला प्रशस्त वाटत नाही. बर, आपण अगदी थेट आणि स्पष्टपणे ही भूमिका घेताय की तुर्तास आपल्याला या वादात पडायचं